मला पूल पाहिजे जिंगला कलक जिंगला कलक. मित्रांनो, ठरवल्याप्रमाणे आम्ही कोकण दौऱ्यावर निघालो आहोत. पहिला मुक्काम आमचा महाबळेश्वरच्या तापोळा या ठिकाणी झाला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी योगेश पाटील, संदीप त्रिभुवन, संदेश आयरे, रामदादा आणि सर्वांचे लाडके पुरुषोत्तम भाऊ या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. आता त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही तापोळा येथील जंगलामध्ये आम्ही बटंकती करत आहोत. तापोळ्याच्या या सुंदर अशा जंगलामध्ये आम्हाला गोड गोड आंबे तसेच करवंद या ठिकाणी आम्हाला चाखायला मिळाली आहेत. आपण पाहू शकता की ती नयनरम्य असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकता कसा अरुंद रस्ता या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणी आपण बोली खानदेश मराठीचे संपादक संदीप त्रिभुवन यांच्याशी माहिती जाणून घेणार आहोत. काय सांगाल संदीप भाऊ? खरं मुद्दा तर मी आर्यमध्ये बोलू शकतो की खरं असं वातावरण म्हणजे जसं काय तुम्ही स्वर्गामा उतरी तसं वातावरण आणि हेही वातावरण अनुभवायला भेटेल आणि की धुळं जिल्हा मराठी पत्रकार संघ याची ठराय म्हणीसन त्याची अभ्यासद्वारा म्हणीसन जो ऐकारा त्या नामात आम्ही जेवढा पत्रकार मित्र आहेत त्या फिरायला आहेत आणि देखील आणून की लाईव्ह या पाच कंदिलने गली माग लोटगाडीवर आऱ्या मारी मारी आणि ते फक्त केमिकल युक्त राहत. पण तुम्ही अक्षरशः देखील झाडच ना डायरेक्ट म्हणजे लाईव्ह झाडवर त्यांनी खाली पडेल आणि ते खाजं त्यांना आनंदच वेगळा आहे. म्हणून एकच म्हणतो की असा अनुभव जर तुम्ही जर कुठेतरी धकाधकी दुनिया म्हणजे व्यस्त झाली होती तर तुम्ही एकदा आवश्यक कोकणले भेट द्या आणि आपलं मन शांती करण्यासाठी आणि आपलं मन व्यक्त करण्यासाठी कोकण दौरा हाऊ काढणं गरजेनं जे असं नाहीये की तुम्ही नुसतं फालतू म्हणून या ते नाही. कुठेतरी आपण काम करी थकी जात आणि रिकामा काम सोडा करापेक्षा अर्धी बाटली घर प्यावापेक्षा त्या जनामा असा सण असं जर वातावरण आनंदी ना तर मला तर वाटत की स्वर्गापेक्षा कम होईल. म्हणून आम्ही म्हणू तुम्ही पण या. तसेच क्राईम रिपोर्टर आमचे मोठे बंधू उपस्थित आहे. रामदादा, काय सांगाल? आज कोकण दौऱ्यानिमित्त आपण निघाले आहेत आणि तापोळा या ठिकाणी आपली उपस्थिती आहे. काय सांगाल या निसर्गाच्या सानिध्यात आज आपण हजर आहोत? निसर्गाचं सांगायला गेलं तर कोकणासारखी निसर्ग सौंदर्य कुठेच नाही. सर्वांनी आयुष्यात एकदा या निसर्ग सौंदर्य बघायला यायलाच पाहिजे. या ठिकाणी लक्ष महाराष्ट्राचे संपादक पुरुषोत्तम भाऊ देखील उपस्थित आहेत. काय सांगाल दादा आपण? खरंच खूप अस्मरणीय क्षण आहे आणि सर्व आम्ही रोजच्या धावपळीच्या दगदगीतून आम्ही सर्वजण कोकण फिरायला आलो आहेत आणि खूपच छान वाटतंय की आम्ही जंगलात फिरतोय, करवंदांचा आस्वाद घेतोय, आंब्यांचा आस्वाद घेतोय आणि खूपच मजा येते आणि खूपच एन्जॉय होतोय. तुम्ही देखील तुमच्या मित्रांसोबत फॅमिली सोबत नक्की यावं. असं एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे आणि खूपच छान एन्जॉय. जरांनो, जय खानदेश मित्रांनो. आपण ग्रुप फोटो काढू. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेडकोट चलो. बोली खानदेश मराठी न्यूज.